इयत्ता 10वी SSC बोर्ड संस्कृत संपूर्ण 6वा प्रश्न अपठित गद्य गद्यांशम पठित्वा प्रश्नस्य उत्तर आणि लिखत द्यूते कौरवैः पराभूताः पांडवाः 12 वर्षाणि द्वैतवनी निवसन द्यूतामध्ये कौरवांकडून पराभूत झालेले पांडव 12 वर्षेपर्यंत द्वैतवनात राहिले. तत्रैकदा भ्रमण समये चिरकालम यावत ते जलम न प्राप्नवन्. इथे भ्रमण समये हिंडत असताना खूप काळपर्यंत न पाणी मिळालं नाही. पिपासया व्याकुलीभूतः धर्मराजः वृक्षस्य छायायाम उपाविशत. तहानेने व्याकुळ झालेला धर्मराज झाडाच्या सावलीत बसला. ततस्ततः त्यानंतर इतस्ततः भ्रमण इकडे तिकडे ततस्ततः नाही येते. इतस्ततः भ्रमण नकुलः एकम तडागम ददर्श. इकडे तिकडे हिंडत असलेला नकुल त्याला एक तलाव दिसलं. ज्येष्ठस्य भ्रातुः आज्ञेया मोठ्या भावाच्या आज्ञेने सह जलम आनेतुम तत्र गतः. तो पाणी आणण्याकरता तिथे गेला. अकस्मात सह अंतरिक्षात वाचम अश्रुणत. अचानक त्याला एक आकाशवाणी ऐकू आली. भद्र प्रथमं मम प्रश्नानां उत्तराणि देहि ततः पानीयम स्वीकुरु. अरे भल्या माणसा, पहिल्यांदा माझ्या प्रश्नांची उत्तर दे, त्यानंतर पानीयम स्वीकुरु, पाणी पी. अहम यक्षः, मी यक्ष आहे. अस्य तडागस्य स्वामी, या तलावाचा मी मालक आहे, स्वामी आहे. मम अनुमतीं विना त्वं जलम पातुं न शक्नोषि. माझ्या परवानगी शिवाय तू पाणी पिऊ शकणार नाहीस. या पॅराग्राफवर आधारित प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्याने उत्तरात. पूर्ण वाक्यात उत्तर द्यूते के पराभूताः. तर आपल्याला उत्तर माहिती आहे द्यूते पांडवाः पराभूताः. आणि जर तिकडे असतं कैः पराभूताः पांडवाः कैः पराभूताः पांडवाः कौरवैः पराभूताः. प्रातिपदिकम लिखत वाचम. वाचमचं प्रातिपदिक आहे वाक वाघ. अहमचं प्रातिपदिक आहे अस्मत्. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इथे लिखत इतस्ततः भ्रमण नकुलः एकम कूपम ददर्श. तर कूपम म्हणजे विहीर पाहिली का त्याने, तर नाही, त्याने तलाव पाहिलं. तडागम ददर्श, त्यामुळे हे वाक्य असत्यम आहे. वाक्य नेहमी लिहून नंतर सत्य असत्य असा शब्द लिहायचा आहे. वाक्य न लिहिता फक्त सत्य असत्य शब्द नाही लिहायचा. मम अनुमती विना त्वं जलम पातुं न शक्नोषि. माझ्या परवानगी शिवाय तू पाणी पिऊ शकणार नाहीस. हे माध्यम भाषेया सरलार्थम. तुमची जी उत्तर लेखनाची भाषा असेल त्या भाषेत तुम्ही त्याचा अर्थ लिहायचा आहे. मम अनुमती विना त्वं जलम पातुं न शक्नोषि. माझ्या परवानगी शिवाय तू पाणी पिऊ शकणार नाहीस. तृतीया विभक्त्यंतम एकम पदम लिखत. तर पहिल्याच ओळीत कौरवैः पराभूताः असं आहे. कौरवैः हे रूप आपल्याला तृतीया विभक्तीतलं मिळतं पहिल्याच ओळीत. कारक परिचयम कुरुत धर्मराजः वृक्षस्य छायायाम उपाविशत. आता छायायाम याला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे आणि त्याचा कारकार्थ लिहायला सांगितलाय. धर्मराजः वृक्षस्य छायायाम उपाविशत. धर्मराज झाडाच्या सावलीत बसला. आता छायायाम हे कळतंय आपल्याला मालाचं जसं सप्तमी रूप सप्तमी एक वचन मालायाम मालयोः मालासु सप्तमी, तसं छायायाम हे सप्तमीचं रूप आहे. त्यामुळे सप्तमीचा कारकार्थ अधिकरणम. आपल्याला छायायाम शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या पुढे अधिकरण कारकम असं लिहायचंय.